नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरतीसाठी जे लेखीसाठी पात्र विद्यार्थी ठरलेले आहेत त्यांची यादी तसेच कॅटेगरीनुसार कट ऑफ हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही आहे रायगड पोलिसांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता इथे तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंटच्या टॅबखाली तुम्हाला हे भेटून जातील. आता इथे बघा की पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई पदाधिकार लेखी पदाकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी आहे. आता ही यादी आहे. आता ऍक्च्युली ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ही यादी भेटून जाणार आहे. आता ॲनालिसिस करतो आपण कट ऑफ किती राहणार आहे कॅटेगरीनुसार, या सगळ्यांची तुम्हाला माहिती मी सांगत आहे. टॉपर किती आहे कॅटेगरीनुसार. आता ही यादी ओपन होत आहे. ही यादी आहे. पहिले तर यांनी बघा हे नोटीस दिलेली आहे, सूचना आहे. त्या सूचनामध्ये सांगितलेलं की जे मैदानीसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची गुणवत्ता यादी 1:10 म्हणजे एकासाठी 10 उमेदवार पात्र असलेले काय केले की तात्पुरती गुणवत्ता यादी वेबसाईटवरती महापोलीस रायगड या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही की जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असतील तर तुम्हाला काय करेल की आज म्हणजे 4/8/2024 तुम्हाला रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला ईमेल ID दिला sp.raigad@mahapolis.gov.in याच्यावरती तुम्हाला काय करायचं की लेखी स्वरूपात ईमेल ID करून तुम्हाला काय करायचं की सांगायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय लिहायचं तुम्हाला की तुमचा चेस्ट नंबर, ओके, स्वतःचं नाव, पूर्ण नाव, ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला काय करायचं की पूर्ण द्यायचा आहे. आणि जर स्वतः जर जात असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, पोलीस अधीक्षक अलिबाग कार्यालय, समाधान कक्ष, टिळक रोड, हिराकोट, तलाव शेजारी, तालुका जिल्हा रायगड इथे तुम्हाला जायचं आहे. आणि याची लेखी परीक्षा जी आहे ती 10 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. आता बघा, तर हे उमेदवार आहेत. आता ओपन मधून जर बघाल तर टॉप बर्थ जर केले तर तिथं एक्स सर्व्हिसमॅन आहेत. तर खूप सारे एक्स सर्व्हिसमॅन आहेत. जवळपास जर बघाल तुम्ही तर हे जवळपास म्हणजे 38 एक्स सर्व्हिसमॅन आहेत ज्यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे. 38 एक्स सर्व्हिसमॅन त्यांनी टॉप केलं, ओपन मधून घेतलेला आहे यांना. आता जर बघितलं कट ऑफ जर बघितला ओपन साठीचा, सांगतो ओपनचा कट ऑफ किती. आता ओपनसाठी टोटल विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत ओपन मधून, हे घेतलेले आहेत 400, 500, 600, 700, 800, 900. यादी मोठी आहे. 1100, 1200, 1400. ओके, आता ही यादी आहे ओपन साठीची. तर बघा याच्यामध्ये जर बघाल तर 1564 विद्यार्थ्यांना घेतलेले आहे. पोलीस पाल्याचा कट ऑफ 26 मार्कांसाठी आहे. अंशकालीन पदवीधरचा 28 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना हे आहे भूकंपग्रस्तसाठी 36 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जो आहे तो आहे 37 मार्कांचा कट ऑफ आहे. स्पोर्ट्समनसाठी 37 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण होमगार्डसाठी जो आहे तो 39 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर होमगार्ड झाले, प्रोजेक्ट अफेक्टेड, स्पोर्ट पर्सन झालेले आहेत, हे झालेले आहेत स्पोर्ट पर्सन. आता फक्त फिमेल आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो सांगायचा बाकी आहे. तर सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 41 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिलांचा कट ऑफ आहे तोही 41 मार्कांचा. म्हणजे महिलांचा आणि सर्वसाधारण या दोन्हीचा कट ऑफ सारखाच आहे, 41 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीमध्ये जर बघायला तर इथे खाली एससी कॅटेगरी होती. तर एससी कॅटेगरीमध्ये टोटल 42 मार्कांचा टॉपर आहे. हे आहेत रोहित चव्हाण यांचं टॉप केलेलं आहे. आणि खाली जर गेलो आपण टोटल विद्यार्थी एससी कॅटेगरीमध्ये किती घेतलेले आहेत त्याची बघितले आपण तर यादी आहे. जवळपास विद्यार्थी घेतलेले 500च्या जवळपास असतील विद्यार्थी, जास्त असतील त्यापेक्षा 500पेक्षा. 578 विद्यार्थी जे आहेत ते काय केले की एससी मधून घेतलेले आहेत. तर 26 मार्कांचा कट ऑफ आहे एससी होमगार्डसाठीचा. भूकंपग्रस्तसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रकल्पसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. होमगार्डसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. होमगार्डसाठी सांगितलं मी 26 मार्क होता. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनसाठी जो आहे तो आहे 28 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण कट ऑफ जो आहे तो 30 मार्कांचा आहे आणि महिलांचा कट ऑफ 30 मार्कांचा आहे. एससी 30 आणि 30 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एसटी. एसटी मध्ये टोटल उमेदवार किती घेतलेले आहेत ते बघूयात आपण. तर एसटी मध्ये
उमेदवाराची संख्या जी आहे ती आहे 328 उमेदवार घेतलेले आहे. प्रकल्पासाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. स्पोर्ट पर्सन 27 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडमेंटसाठी 30 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर होमगार्डसाठी आहे 32 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण, महिला आरक्षणासाठी 35 मार्कांचा कट ऑफ आहे आणि सर्वसाधारणचा कट ऑफ 35 मार्कांसाठी आहे. ही आहे VJA कॅटेगरी. VJA मध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल उमेदवार घेतलेले आहेत हे VJA मध्ये हे आहे टोटल 175 उमेदवार. एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंटसाठी 37 मार्कांचा कट ऑफ, महिलांसाठी 37 मार्कांचा कट ऑफ आणि सर्वसाधारण 37 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. NTB कॅटेगरीमध्ये जर पाहिलं आपण, NTB कॅटेगरीमध्ये तर टोटल उमेदवार घेतलेले आहेत 106 उमेदवार. महिला आरक्षणासाठी 32 मार्कांचा कट ऑफ आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं सर्वसाधारण 34 मार्कांचा कट ऑफ आहे. पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NTC. NTC मध्ये जर पाहाल तुम्ही तर टोटल उमेदवार घेतलेले आहेत, यांची संख्या, उमेदवारांची संख्या जी आहे ती आहे 161 मार्क. स्पोर्ट पर्सनसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 32 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघितलं होमगार्डसाठी 33 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण सर्वसाधारण जर पाहिलं, महिला आरक्षणाचा कट ऑफ जो आहे तो 36 मार्कांसाठी आणि सर्वसाधारण 36 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. NTC कॅटेगरी झाली. NTD मध्ये जर बघाल तर टोटल उमेदवार घेतलेले आहेत 89 उमेदवार घेतलेले आहेत. 89 मध्ये जर बघितलं तर कट ऑफ जो आहे तो एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंटसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे, सर्वसाधारण 37 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिला आरक्षणासाठी 37 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे SBC कॅटेगरी. SBC मध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल घेतलेले उमेदवार आहेत ते आहेत 71. महिला आरक्षणासाठी 30 मार्कांचा कट ऑफ आहे आणि सर्वसाधारणचा कट ऑफ ही 31 मार्कांचा असणार आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC. आता OBC मध्ये आहेत ते उमेदवार जास्त घेतलेले असतील, जागा जास्त असतील OBCच्या. तर बघाल तर OBC मध्ये टोटल उमेदवार घेतलेले आहेत हे आहेत 715. एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे कट ऑफ 25 मार्कांसाठी, प्रकल्पासाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ जो आहे तो 26 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण, स्पोर्ट पर्सन झालेला होमगार्डसाठी जर बघितलं तर हा कट ऑफ आहे तो 32 मार्कांसाठी आहे. आता आपली सर्वसाधारण आणि ओपनसाठी फिमेलसाठी बघूया. तर फिमेल रिझर्वेशन 34 मार्कांचा कट ऑफ आहे आणि सर्वसाधारण 34 मार्कांचा कट ऑफ असणार आहे OBC साठीचा. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे SCBC. तर टोटल उमेदवार जर घेतले SCBC मध्ये जर बघितलं तर हे आहेत कट ऑफ जो आहे तो टोटल विद्यार्थी किती घेतलेले आहेत ते बघूया. त्या 482 उमेदवार घेतलेले आहेत आणि 482 मध्ये जर बघितलं एक्स सर्व्हिसमॅनचा 26 मार्कांचा कट ऑफ आहे, स्पोर्ट पर्सनचा आहे 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन सांगितला, त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनचा सांगितलं मी 30 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर अफेक्टेड 32 मार्कांचा कट ऑफ आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्कांचा कट ऑफ आहे, होमगार्डसाठी 34 मार्कांचा कट ऑफ आहे. सर्वसाधारण बघत आता महिला आरक्षणासाठी 36 मार्कांचा कट ऑफ आहे आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 37 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती EWS असेल. तर EWS मध्ये टोटल विद्यार्थी संख्या जी आहे जी पात्र झालेल्या लेखीसाठी त्याची संख्या आहे 451. सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 25 मार्क, स्पोर्ट पर्सन 25 मार्क, महिला आरक्षणासाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. तर ही आणि अनाथ कॅटेगरीमध्ये जर बघाल तुम्ही, अनाथ कॅटेगरीमध्ये जर बघाल तर 25 विद्यार्थी पात्र झालेले आहेत, 30 मार्कांचा कट ऑफ असणार आहे यांच्यासाठीचा. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.